इंडिया वर्सेस वेस्ट इंडिजचा सामना आहे, तर अटीतटीची लढाई आहे. तर काय वाटतं की कसा इंडियाचा परफॉर्मन्स कसा राहील? इंडिया जिंकेल. हो. हो. दोन्ही इंडिया- टीम चांगले आहेत आणि दोन्ही टीमांना जिंकण्याची गरज आहे. पण इंडिया मजबूतपणे खेळणार आहे. फुल फॉर्म मध्ये आलेली टीम ती जिंकणार. अभिषेकचा फॉर्म परतलाय आणि तो चांगला खेळेल. पहिले 6 ओव्हर्स महत्वाच्या जातील. पॉवर प्ले गुड टू विन. आणि सध्या आपले दोन्ही बॉलर चांगल्या गोलंदाजी करत आहेत, त्यामुळे इंडिया 100% आपली मॅच जिंकणार आहे आणि आपला वर्ल्ड कप आपण परत रिटेन करणार आहोत. सर, वेस्ट इंडिजचा जर इतिहास पाहिला वर्ल्ड कप मधला, तर 2016च्या सेमीफायनल मध्ये त्यांनी आपल्याला हार दाखवली होती. तर तसं काय घडेल का, असं काय वाटतंय? वेस्ट इंडिज टीम ही मजबूत आहे, त्यात काय वादच नाही. पण आता जो आपल्या टीम मध्ये मागच्या मॅच मध्ये जो बदल केलेला आहे, त्यामुळे टीम एकदम बॅलन्स वाटते आपली आणि आपल्याला जिंकण्याची गरज असल्यामुळे आपली टीम एकदम स्पिरिट मध्ये खेळणार आणि असलेल्या प्रेक्षकांचा जो सपोर्ट आहे तो इंडियाच्या बाजूने भरपूर असल्यामुळे आपण जिंकण्याचे चान्सेस जास्त. टीम मॅच चांगली होणार, पण इंडिया जिंकेल. दोन्ही टीमकडे हिटर्स आहेत. कोणता हिटर्स तुम्हाला आवडतो किंवा कोण चालेल त्या दिवशी? हार्दिक पांड्या चालेल. हार्दिक पांड्या चालेल आणि आपल्या टीमची सुरुवात ओपनर सर, अभिषेक शर्मा गेल्या 3 मॅच चालला होता, 1 मॅच चालला, तर पुढच्या मॅच मध्ये होईल? कारण 100% होईल. त्याचा फॉर्म परत आलाय, त्यामुळे तो खेळू शकतो. आता संजू सॅमसनचा जो बदल आहे, हा बदल सगळ्यात उत्तम आहे. सोबत त्याच्या ज्या अक्षर पटेलनं जे गोलंदाजी केली आहे, जे नेतृत्व पाहिजे गोलंदाजीला, ते सगळ्यात उत्तम आहे. आणि हीच टीम, बॅलन्स टीम, जशी 1982च्या साली वर्ल्ड कप, 83च्या साली, 1983 साली जे वर्ल्ड कप मध्ये वेस्ट इंडिजला हरवून इंडियाने जे पदार्पण केलं होतं याच्यासाठी, वर्ल्ड कप जिंकण्यासाठी, तीच निर्णायक स्थिती आज पण ठरेल आणि भारत 100% जिंकून येईल. आता अक्षर पटेलचं म्हणताय, वॉशिंग्टन सुंदरला त्या दिवशी खेळून अक्षर पटेलला बसवण्यात आलं होतं. तर अशा निर्णयामुळे मॅनेजमेंट कुठेतरी ट्रोल होत होती. तर त्याच्याविषयी काय बोलणं आहे सर? मॅनेजमेंट जो प्रयोग करते ते विश्वचषकाला इतके प्रयोग करायला नको पाहिजे होते. एकच टीम स्टेबल ठेवायला हवी होती, जेणेकरून त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल आणि चांगला सिंक बनेल. ते थोडंफार चुका केलेल्या आहेत, पण आताच्या मागच्या मॅचला त्यांनी जे चेंजेस केलेले आहेत ते खूप चांगले चेंजेस केलेले आहेत. त्यामुळे आपली टीम बॅलन्स वाटतं एकदम. आणि वेस्ट इंडिजची टीम सुद्धा एकदम स्ट्रॉंग आहे. इंडियाची टीम सुद्धा आता चांगली वाटत आहे. मॅच बघायला एकदम चांगली मजा येईल असं आम्हाला अपेक्षा आहे आणि छटक्यांचा बारीक पाऊस पडेल. तर त्या चेंज बद्दल एक मला बोलायचं होतं. चेंज इज द लॉ ऑफ नेचर. त्यामुळे इट्स ओके, होईल आता परत. आणि सुरुवातीला कसं झिम्बाब्वेला एकदम वेस्ट इंडिजनं पण फोडून काढलं, इंडियाने पण फोडून काढलं. आता असा सामना होणार आहे की 250 प्लस रन दोघांचेही झाले होते झिम्बाब्वे विरुद्ध. तर हा सामना एकदम खतरनाकच होणार आहे. तर रन किती लागतील? सामना अटीतटीचाच होणार आहे. दोघांनी झिम्बाब्वे बरोबर 250च्या वरच धावा केलेल्या आहेत. पण इतिहास असा सांगतो, भारत हा आता स्वदेशामध्ये खेळतो आहे. भारताचाच प्रत्येक स्वतःच्या ग्राउंडवर एक वेगळाच अनुभव आहे. पण इतिहास असाही सांगतो, झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला जिथं कुठे हरवलेले आहेत ती वर्ल्ड कप इंडियाने जिंकलेली आहे. त्यामुळं आजचा किंवा या वर्षीचा जो वर्ल्ड कप सांगता येईल तो इंडियाकडेच असणार आहे आणि उद्याचा नक्की मॅच हा इंडिया जिंकेल. सर, स्कोर काय लागेल अंदाज? स्कोर इंडिया 250च्या वरच काढेल आणि वेस्ट इंडिज हा 150च्या आतमध्ये ऑल आउट होण्याची चान्सेस आहे. आणि उलट झालं तर वेस्ट इंडिजची बॅटिंग नक्कीच नाही होणार उलट, कारण इतके बॅटर्स आहेत जे आता सध्या फॉर्म मध्ये आहेत. झिम्बाब्वे बरोबरचे सगळे मॅच जर तुम्ही पाहिला तर प्रत्येक बॅट्समन हा डबल डिजिट मध्ये खेळलेला आहे. त्यामुळे सगळ्यांचा फॉर्म आहे, नक्कीच विजय होईल. क्रिकेट हा असा खेळ आहे जिथं कधी अनसर्टन होऊ शकतो आणि कुठली टीम चांगला खेळू शकते. तर तो खेळ असाच आहे. पण ऍज अ भारतीय आम्हाला नक्कीच खात्री आहे की ह्यावेळी वर्ल्ड कप परत आमच्या घरी येईल. बॅटिंग बद्दल आपण बोललो सर. अजून एक गोष्ट, वेस्ट इंडिजने आतापर्यंत वर्ल्ड कप मध्ये इडन गार्डनवर एकही मॅच हरलेली नाहीये. पण आपण आता इतिहास बदलणार आहोत. इंडिया त्या ग्राउंड वरती वेस्ट इंडिजला हरवेल आणि तो इतिहास बदलेल. आणि नक्कीच त्या मॅचचा अजून एक टर्निंग पॉईंट होईल. वरुण चक्रवर्ती आपला जो बॉलर आहे तो खूप महत्वाचा आहे आणि त्या वरुण चक्रवर्तीचं ते होम ग्राउंड आहे, त्यामुळे तो टर्निंग पॉईंट ठरेल आपल्याला आणि की म्हणून आपल्या टीमसाठी तो उपयोगी ठरणार आहे. सर, इडन गार्डन वरती टॉस जिंकणं किती महत्वाचं ठरेल? कारण ड्यू फॅक्टर तिथं जास्त चालतो. टॉस तेवढाच महत्वाचा असेल. पहिली बॅटिंग ऑलवेज गुड टू हॅव. तो टॉस जो जिंकेल तो पहिली बॅटिंगच करेल आणि बॅटिंग पिच आहे
तो सगळ्यात जास्त स्कोरिंग होण्याचे चान्सेस आहेत. ग्राउंड लहान आहे, स्कोर जास्त होण्याची शक्यता जास्त आहे. ग्राउंड पिच नंतर स्लो जाईल, त्याच्यामुळे प्रेफर पहिले बॅटिंग करायची, नंतर बॅट फिल्डिंग केलेली चांगलं, कारण की त्यांचे हिटर्स आहेत ते स्पिनर पेक्षा पेसरला चांगले खेळतात, त्यामुळे आपल्याकडे चांगले स्पिनर आहेत. आपण नक्कीच मॅच कव्हर करू. आफ्रिकेविरुद्ध हारल्यानंतर बऱ्यापैकी सोशल मीडियावर ट्रेंड चालला होता की छोट्या टीम विरुद्ध भारत जिंकतो आणि मोठ्या टीम आले की पाय थरथरायला लागतात. ह्याच्याबद्दल काय वाटतं सर? नाही, हे आपण पहिली जी मॅच खेळलो आफ्रिकेबरोबर ती जिंकून, म्हणजे ते पण त्यावेळेला टीम टफच होती, ती काही वेगळी नव्हती, त्याच्यामध्ये कुठले चेंजेस केलेले नव्हते. तर त्या टीम बरोबर आपण पहिली मॅच खेळून मगच लीग स्टेज मध्ये आपण सुरुवात केली. तर ते असं म्हणणं चुकीचं आहे की बाबा वीक टीम बरोबर आपण चांगलं खेळतो आणि टफ टीम बरोबर आपण थोडं लढबडतो, तर हे म्हणणं चुकीचं होईल. आणि वीक टीमनं झिम्बाब्वेने जसं ऑस्ट्रेलियाला हरवलं, तर ते असं काय आपण म्हणू शकत नाही की आपण कोणती पुढची टीम वीक आहे, कोणती स्ट्रॉंग आहे. शेवटी ती मॅच आहे. मॅचच्या दिवशी कोण चांगलं खेळेल, ज्याचा बॅटला बॉल चांगला लागेल तो नक्कीच जिंकणार. तुम्हाला कोणत्या प्लेअरचा परफॉर्मन्स जास्त आवडेल की बघा मॅच विनर पारी ठरेल ती? 2-3 प्लेयर वाटतात. सुरुवात तर अभिषेक शर्मा, मिडल ऑर्डरला सूर्यकुमार यादव आणि फिनिशिंग टच हार्दिक पांड्या नक्कीच. मेन बॉलरमध्ये मला तर हरदीप सिंग आणि बुमराहचा परफॉर्मन्स चांगला सुधारलेला आहे. ऍक्च्युली ते विकेट टेकर बॉलर आहेत वेस्ट इंडिजसाठी. त्यांचा स्कोर काय होणार नाही, 140-150 आसपास ती ऑलमोस्ट स्कोर करतील. आशा करूया की भारत नक्कीच फायनल खेळणार, पण भारताविरुद्ध कोणता संघ आवडेल जो फायनल खेळेल? साऊथ आफ्रिका नक्कीच. साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड, सॉरी साऊथ आफ्रिका. इंडिया साऊथ आफ्रिका नक्कीच होईल. पाकिस्तानचे सकाळचे अपडेट होते की पाकिस्तानचे चान्सेस वाढलेत, तर त्याविषयी काय बोलू इच्छिता की पाकिस्तान खेळेल का, सेमीफायनल खेळेल? पाकिस्तान विरुद्ध कसं आहे, त्यांचं खूप मोठं टार्गेट दिलेलं आहे. कारण मी काल ऐकलं त्याबरोबर तर 13 ओव्हरमध्ये ती मॅच काहीतरी संपवली पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट 65 रनांनी जिंकली पाहिजे. तर ह्या दोन्हीपैकी एक झालं तर पाकिस्तान इन होणार आहे. त्यामुळे बघू आजची मॅच, होपफुली बघू काय होतं, काय सांगता येत नाही. पण इंडिया नक्की फायनलला जाणार एवढं माहिती आहे, आणि इंडियाच कप जिंकेल. इंडिया फायनलला जाणार हे नक्की आहे. हो नक्की आहे. येस. धन्यवाद सर.